तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की। ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की। मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलिया है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल। मेरे दिन है और रतिया है सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल। खूप कष्ट केलेले आहे, अजूनही कष्ट करत आहे, थोडंच आम्हाला खूप अभिमान आहे। दुःखाचे प्रसंग असते हा प्रत्येक ठिकाणी आमचा मामा लावून जातो। माझ्या दोन्ही मुलांवर त्यांनी आशीर्वाद दिलेला आणि वेळोवेळी त्यांनी मला चांगले सल्ले दिलेले आहे। माझ्या प्रत्येक गोष्टीत आनंद व्यक्त करणारे, माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या फंक्शन्सला अटेंड करणारे ते व्यक्तिमत्व। म्हणजे असं मी फक्त म्हणावं आज माझ्या घरी पूजा आहे, एवढ्या लांब चिपळूणमधून मुंबईला जाणं, एका दिवसात जाऊन दुसऱ्या दिवशी परत येणं, हे फक्त माझे वडीलच करू शकतात। माझ्यासाठी पप्पा म्हणजे एक आधारस्तंभ आहे, कारण जसं आता सगळ्यांनी सांगितलं की स्ट्रगल करूनच उभे राहिले। त्यांनी स्वतःसाठी कदाचित जास्त काही अपेक्षा ठेवली नसेल, पण आम्हा तिघाही मुलांसाठी त्यांनी खूप अपेक्षा केली, खूप स्वप्न पण बघितलं। ते म्हणजे झाड आहे, त्यांच्या सावलीखाली आम्ही खूप सुरक्षित फील करतो। आणि लहानपणापासूनच मला जे मार्गदर्शन केलं आहे त्यांनी, ते मी शब्दात व्यक्त नाही करू शकत। आमची व्याई म्हणजे शोधून न मिळणारा माणूस, ते शोधावे असा माणूस मिळणार नाही। वेळ ही जी काय आहे ती त्यांनी एवढी पाळलेली आहे की कुठल्याही मीटिंगला हे आहेत आणि हजर नाही असं कधीच झालेलं नाही। स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठी कसं जगावं हा आदर्श मी काकांकडून शिकले। त्यांना माहीत होतं की हा चालवत नसला तरी मिशन चालू आहे, आणि मग काही शिकवण न देता ते मला म्हणाले चल तू चालू ना। त्या एका वाक्यात जो विश्वास होता त्याचा मी आयुष्यभर घेऊन लागतो। म्हणजे आम्हाला असं वाटतं की कुठल्याही गोष्टी त्यांचा चांगला आधार आहे। परफेक्ट मॅच आमच्या कुटुंबाशी जमून घेणारी जावई मिळाली आणि हे काकाचं मोठं आहे। हे फार खरंच अवघड काम असतं आजकाल अशी माणसं मिळणं। पिक्चरमध्ये जय विरूची जर जोडी बघायची असेल तर चव्हाण साहेब आणि तर खऱ्या अर्थानं कशा पद्धतीची अटॅचमेंट असली पाहिजे, कशा पद्धतीची दिलदार वृत्ती दिलदार दोस्ती असली पाहिजे, हे त्या दोघांकडे पाहिल्यानंतर पाहायला मिळतं। आम्ही जेव्हा प्रवासात असतो तेव्हा काकांना वहिनीचा फोन किती वेळ म्हणजे तेवढे जे बोलतात ना समाधानाने मला खूप भावतं ते एवढे त्यांची काळजी घेतात, ते मागता होते असं पाहिजे की हा माणूस म्हणजे एक आपल्याला सहकारात पुढे नेण्यासाठीचा हा मोठा मुलाचा सहभाग होईल। आणि त्याच क्षणाला मी ठरवलं की आपण याला त्या पद्धतीने आपण सांगून घेऊया। मम्मी पप्पांचे तर एक दुसरे वडील आणि आमचे दुसरे आजोबा आहेत। खरं तर म्हणजे माझ्या आजोबाबद्दल मी कोणाला एवढं मानलं नाही तेवढं सावळ्या काकांना मानलंय। सावळ्या काकांना एवढंच म्हणेन की तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि असेच 75 काय 100 गाठावी तुम्ही ही अपेक्षा करते मी। सुद्धा समाधानाने आता आहे, मला कोणतीही चिंता नाही, मला कोणताही आधार नाही, मला कुठलीही गोडी सुद्धा नाही। अशा पद्धतीने मी जीवन व्यतीत करतो आणि मला माझा आवडता छंद म्हणजे चिपळूण नागरी पतसंस्था आणि चव्हाणसाहेब हे असल्यामुळे मी आता पुढील आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने घालवेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो।